भोंदूबाबा अशोक खरात याला 29 तारखेपर्यंत ज्या पोलीस कोठडी मिळाली आहे. आता पुढील तपास जो आहे SITच्या माध्यमातून होतोय. आता आपण मिरगाव येथील त्याच्या फार्म हाऊसच्या बाहेर आहोत. हे आलिशान फार्म हाऊस जे आपण बघतोय ते फार्म हाऊस त्याला एका पुणे येथील भक्ताने बांधून दिलेल्याचं कळतंय. साधारणतः या फार्म हाऊसची किंमत जी आहे ती 15 ते 17 कोटी रुपयांची असून या परिसरात त्याची जवळपास 35 ते 40 एकर जमीन ती आहे ती या ठिकाणी आहे. साधारणतः या ठिकाणी जर पाहायला गेलं तर कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी ही माया त्यांनी इथं कमवलेली दिसते. ही जर प्रॉपर्टी पाहिली तर नाशिकची जी कॅनडा कॉर्नरवरची जी प्रॉपर्टी आहे ओकस म्हणून, ओकसला त्याच्यावरती ते प्रॉपर्टी आज सील करण्यात आली आहे आणि आज त्या ठिकाणी त्याला चौकशीसाठी नेलं होतं. परंतु त्यानंतर तो आज ह्या ठिकाणी त्याला आणणार असल्याचं माहिती मिळाली होती, परंतु त्याला अद्यापपर्यंत त्याला या ठिकाणी चौकशीसाठी आणलेलं नाही आहे. परंतु ही प्रॉपर्टी आता जशी ओकस सील केली त्याप्रमाणे ही प्रॉपर्टी आता सील करणार का हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ज्याप्रमाणे ओकस सील करण्यात आलं आहे, आता ही जर प्रॉपर्टी पाहिली तर कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी आहे जी ब्रह्मा सदन म्हणून त्याचं फार्म हाऊस आहे. ती प्रॉपर्टी आता गव्हर्नमेंट सील करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. LS मराठीसाठी अमोल मतकर, सिन्नर, नाशिक.